भाऊ, आदिनाथ कारखान्याच्या प्रचारात ते सध्या रणधुमाळी जोरात सुरुवात आहे. संगोवामध्ये आपले भाषण झालं, त्यानंतर विरोधकांनी विचारलं आहे की भाऊंनी सुरुवातीला पंचाच्या भूमिकेत राहणार आहेत, पण नंतर कपडे काढून मैदानात उतरले भाऊ, असं काल वक्तव्य केलंय विरोधकांनी. त्यावर काय प्रतिक्रिया असणार आहे? आता ह्याच्यामध्ये गंमत अशी की मी ज्यावेळेस जे बोलतो तेच करतो. प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी आमचे लोकप्रिय खासदार धैर्यशील भैयांनी सांगितले की भाऊ मी येतोय, आपण जाऊ. आणि मी पूर्वीपासून आदिनाथ महाराजांचा भक्त आहे. तिथल्याही काही लोकांनी मला निमंत्रित केलं की या म्हणून, आणि मी त्या ठिकाणी गेलो. आणि ज्यावेळेस पूर्वी मी बोललो होतो की एकतर बिनविरोध करा, हे करा, 2 पॅनल पडले. विधानसभेपासून मी नारायण आबा पाटील यांना पाठिंबा दिलाय. मग आज काय आमची अशी काय फारकत वगैरे झालेली नाहीये, पण त्यांच्या ह्या कार्याला मी गेलो. ह्याचा अर्थ कुस्ती करायला गेलो नाही. कुस्ती करायला ज्याला सोडले त्याच्याबरोबर तुम्ही खेळा. मी पंचाचीच भूमिका ठेवली. त्याच्यावरती मला वाटतं अनेक सभा झाल्या. तुम्हाला मी कुठल्या सभेत दिसलो का? पण शेवट एक शुभ मुहूर्ताचा कार्यक्रम आहे. जर मी त्याला गेलो नसतो काय तर 100% हेच विरोधक म्हणले असते की भाऊची सुद्धा भूमिका आमच्या बाजूने. कारण त्यांनी पहिल्यांदा नारळ फोडल्यानंतर त्यांच्या सभेमध्ये हा त्यांनी उल्लेख केला होता. काय भाऊ असतील, बागल असतील, काय हे सुद्धा आपल्या पाठीशी आहे. म्हणजे बिनबुडाचं बोलणं, काय फाजील बोलणं, ह्या गोष्टीमुळे ह्या तालुक्याची घेण्यान देण्याची तुम्हाला सांगतो सातत्याने दिशाभूल करण्याचं राजकारण ह्या लोकांनी केले. मग मला ते खुडण्यासाठी, लोकाला विश्वास देण्यासाठी मी त्या ठिकाणी गेलो. भाऊ, ज्यांना पिठाची गिरणी टाकता नाही त्यांनी कारखान्यावरती देखील बोलण्याचा अधिकार नाही, असं देखील वक्तव्य करण्यात आलेलं आहे. कोण म्हणलं असं? संजय मामाने सांगितले. मला त्यांची संजय शिंदे यांच्या बुद्धीची कीव येते, त्यांच्या विचाराची कीव येते. वय वाढले पण त्यांचे विचार वाढलेले नाहीत. पिठाच्या चक्कीचा आणि कारखान्याचा काय संबंध येतो? महाराष्ट्रामध्ये विखे पाटील, विठ्ठलराव, महर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांनी पहिला कारखाना टाकला शेतकऱ्यांसाठी सहकारी तत्वावरती. पदरच्या भाकरी बांधून ते लोकांकडे शेअर्स गोळा करण्यासाठी आणि कारखान्याचं महत्त्व सांगण्यासाठी जात होते. आणि त्यांनी तो कारखाना उभा केला. तो आज तगायत चालतोय. मग त्यांच्याकडे चक्की होती का पिठाची? आणि पिठाची चक्की चालवल्यानंतर कारखाना चालवायचा. तुम्हाला जर हे येत असेल अनुभव किंवा त्याचं ते गणित कळत असेल तर त्यांच्या इतका मूर्ख माणूस मी बघितला नाही संजय शिंदे. आज महाराष्ट्रामध्ये सहकार मंत्री शंकरराव मोहिते पाटलांनी सोलापूर जिल्ह्यात अनेक लोकांनी कारखाने टाकले, काडादींनी टाकले, ह्यांनी टाकले. त्यांच्याकडे सुद्धा पिठाच्या चक्क्या नव्हत्या. पण मला असं वाटतं की ठीक आहे, संजय मामा किंवा बबन शिंदे, संजय शिंदे यांची लिंबगावला पिठाची चक्की असेल. एक भाऊ दळण घेत असेल, दुसरा भाऊ दळण टाकत असेल. मग दलितापासून सुवर्णांची सगळ्याची दळणं ह्यांनी दळली असतील. पूर्वी माहिती ना, गिरणीत पीठ खाली पडायचं. ज्याचं पडले ते कधी घेऊन जात नव्हते आणि ते साठलेलं पीठ गिरणीवाल्याचं असायचं. मग अनेक लोकांचं पीठ ह्यांनी खाल्लेलं आहे, अनेक धान्याचं पीठ ह्यांनी खाल्लेलं आहे. त्याच्यामुळे ह्यांची बुद्धी अशी चालती की चक्की न चालवता टाकता आली नाही कारखाना. अरे बाबा, आम्हाला नाही चक्की टाकता आली, तू चक्की चालवली, मग तुझा कारखाना तू का विकला? त्याच्यावरती ते एक ननोरे सर म्हणून आहे कुर्डवाडीचं,
त्याची बाईट त्यात आली. त्यांनीच अशा बऱ्याच गोष्टी केल्या. ननवरे सर म्हणजे त्या बिचाऱ्यांना मी दोष देणार नाही, सर आहे. मागच्या 10-5 वर्षामध्ये शिंदे बंधूबद्दल अतिशय खालच्या पातळीचा बोलणारा गडी. नारायण आबाच्या प्रचाराला आल्यावर मी इथं बोलत होता, सगळीकडे बोलत होता. बरं, तो काही जनतेच्या हितासाठी किंवा विकासासाठी पोटतिडकीने बोलत नाही, त्याच्या सोयीसाठी बोलतो. त्याला बिदागी दिली जाते सगळ्याच गोष्टीची, खाण्यापिण्यापासून सगळ्या गोष्टीची. आमचाच दोष आहे, चांगला आहे ननवरेचं. त्यांनी बऱ्याच वेळा शिंदेचं राजकारण कसं आहे असं बऱ्याच वेळा सांगितलं. आता ती जरा कॅशेट पलटली. काय शेवट एक लक्षात घ्या की समाजामध्ये एखादा समारंभाचा मंगल कार्याला आपण डीजी बोलवतो, काय डीजे का बँड जो होतो काय असतो तो बोलवतो. मग आपली जी फरमाईश असेल ती गाणी वाजवतो का नाही. मग नंतर तुम्हाला सांगतो त्याचा टाइम झाला की तो निघून जातो का तो आपल्यापाशीच राहतो. ननवरे सर आमचे तसेच आहे. ज्याची सुपारी घेतात त्याचं वाजवतात. काय त्यांच्या ह्या वाजवण्यावरती त्याला कुणी महत्व देत नाही, कुणी काही नाही. फक्त या दोघा भावांना बोलता येत नाही म्हणून तुम्हाला सांगतो, थोडक्यात भाडुत्री भोंगा आपला हे लावतात आणि लोकांपुढे हे मांडतात. तुम्हाला स्वतः विचार मांडा. त्यांनी मागाशी सांगितलं की तुमच्यात बी घराणेशाही नाहीत का भाऊ. तुम्ही मार्केट कमिटीचे इतके दिवस झाला, चेअरमन झाला, काम हे झालो, आमदार झालो, तालुका साक्षीला आहे, जिल्हा साक्षीला आहे, समाज साक्षीला आहे. कैलासवासी नामदेवराव जगताप हयात होते तोपर्यंत मी राजकारणात ग्रामपंचायतीचा सुद्धा सदस्य नव्हतो. आमच्या संस्थेमध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो सभासद नव्हतो. आणि ते गेल्यानंतर लोकांनी त्या काळामध्ये मला त्या ठिकाणी मला हे केलं, माझी निवड केली की जगताप गटाची पोकळी निर्माण झाली. आणि ही पोकळी भरून काढण्यासाठी मला लोकांनी त्यात घेतलं. 90 साली माझ्या घरामध्ये आम्हाला सक्त ताकीद दिली माझ्या आईने की एक नया पैसाही मिळणार नाही. आणि त्यावेळेस आमची आर्थिक परिस्थिती नव्हती. तर लोकांनी वर्गणी करून मला निवडून दिलं. म्हणजे मी वारसा हक्काने आलो नाही, लोकांच्या मागणीतनं मी आलोय. लोकांनी आम्हाला घरातनं ओढून राजकारणात आणलं. माझा मुलगा नगराध्यक्ष झाला, पूर्ण शहराला माहिती आहे. तो नगराध्यक्ष होण्याच्या आधी सुद्धा तुम्हाला सांगतो स्वच्छता अभियान सगळ्या ह्याच्यात राबवतोय. तुम्ही मीडियावाले ह्याला साक्षी आहेत. त्याचे सगळे व्हिडिओ तुम्ही काढलेत. गल्ली बोळात तो फिरला आणि नगराध्यक्ष झाल्यावर सुद्धा आज तागायतल्या नगराध्यक्षांनी सुद्धा कधी एवढं काम केलं नाही, एवढं त्यांनी काम केलं. मग ती स्वच्छता मोहीम असू द्या, रस्ते असू द्या, विकास असू द्या, पाणी असू द्या, कधीही करमाळ्या शहराला आम्ही कुठलीही गोष्ट कमी पडून दिली. आम्ही स्वतःला सिद्ध केलं. घराणेशाहीचं कारण ह्याच्यात येत नाही. पण आता तुम्हाला बोललो म्हणून त्या गोष्टी तुम्हाला काय म्हणायचं केलिब्रेशन त्याचं करता येत नाही लोकांपुढं. तर तुम्ही आपलं कशाला काहीतरी जोडता, कुत्र्याचा पाय मांजराला जोडून, आणि तुम्हाला झाकण्याचा प्रयत्न करता. तो दुर्दैवी आहे. मुळामध्ये ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की राजकीय वारसा जरी आम्हाला असला तर कैलासवासी नामदेवराव जगताप असतील, पंढरपूरचे औदुंबर अण्णा असतील, तुम्हाला सांगतो परिचारक पंत असतील, कमळे गुरुजी असतील, तुम्हाला सांगतो देवकते साहेब असतील, चाकवते असतील, ही गांधीवादी लोक. यांनी स्वतःच्या मुलाला कधीही स्वतःहून राजकारणात ते हयात असताना आणलं नाही. हा इतिहास आहे. आणि तुम्ही बघा, आणि त्यांच्या वारसाला तुम्हाला सांगतो त्यांची काम करायची पद्धत बघून आम्हाला लोकांनी राजकारणात आणलं. कारण लोकांना माहित होतं तुकाराम महाराजांची एक मन आहे,
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुळमुठी. हे बी शुद्ध आहे आणि त्यांच्या वडिलाचा वारसा हे चांगल्या पद्धतीने चालवतील हा जनतेच्या मध्ये ठाम विश्वास होता. त्याच्यामुळे आम्ही राजकारणात आलोय. आम्ही ह्याच्यावर आलो नाही. आणि कोणी खाताडी पिताडी प्रपंचाची मारामारे अशी लोक भाड्याने उभा करायची आणि माझ्यावर टीका करायची उपयोग नाही. भाऊ, काल विवेक येवले यांनी सांगितलं की भाऊंनी आमच्या नादी लागू नये, आमच्या नेत्यावर सुद्धा टीका करू नये, कारण की आमच्याकडे जशाच तसं उत्तर देण्यासाठी शब्दही आहेत आणि त्याचप्रमाणे मी धारदार माझी लेखणी सुद्धा आहे. मी त्या दिवशी सांगितलं त्याची लायकी काय, निशिकी बात खिशी में, रस्त्याला पिऊन पडणारा, घरची त्याला वैतागली. दादा त्या दिवशी त्याने काय सांगितलं, मी TV पाहत असताना कबशी पडली. मूर्ख आहे. मी चौकशी केली, 3 वर्ष झालं त्याच्या घरचा TV बंद आहे, रिचार्ज भरला नाही म्हणून. तो मूर्ख माणूस आहे. कचेरीमध्ये 10-20 रुपयावरती अर्ज लिहून तो त्याचा प्रपंच चालवण्याचा प्रयत्न करतो. मोठे व्यापारी आमचे पिंटू शेठ उगले, त्याच्या दुकानात त्याची मंडळी जाऊन तुम्हाला सांगतो उदार पादार धान्य आणती. ह्याला जर जेवायला एखाद्या ह्याच्याबरोबर नेलं तर तिथं त्या हॉटेलमधली शिल्लक राहिलेली भाजी हा कॅरी बॅगमध्ये भरून आणतो, फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी खातो. ज्याचे काय म्हणतात ना ते खाणे के लाले पडे काय. आता ह्याच्या नादी लागू नये ना, कशाला तुझ्या नादी लागाय इतकी तुझीच लायकी नाही काय. त्याला स्वतःला महत्व यावं म्हणून तो असा म्हणतोय. अरे तुझे वडील पत्रकार होते, आमकं होतं काय. ह्याला वृत्तपत्रामध्ये केसरी असल, संचार असल, समाचार असल, हे जे वडील असतात ह्यांच्याकडे पत्रकारिता होती. ह्यांनी जाहिरातीचे पैसे खाल्ल्यानंतर ह्याला सगळ्या पत्रकारांनी हाकलून दिलं. ह्याची आज जगायची मारामार आहे. मूर्ख माणूस आहे आणि तो पेलेला असतो. मुळामध्ये एकतर त्याची प्रपंचाची मारामार आहे, त्याच्या मुलांची लग्न होत नाही, घर त्याला चालवता येत नाही, लाईट बिल भरता येत नाही, पाणी शेजारीने भरतो. तो वैफल्यग्रस्त आहे. आणि वैफल्यग्रस्त माणसं की जसं माणूस भुकेनी गरिबीने त्रस्त झाल्यानंतर मरणाला भेट नाही, तसं ह्याची अवस्था झालेली आहे. ह्याचा बॅलन्स गेलेला आहे. त्यामुळे ह्याने बोलू नये. त्याचा एक तुम्हाला सांगतो, परवा दिवशी मला त्यांनी ह्याच्या व्हॉट्सअपला एक लेख पाठवला की भाऊ मी तुम्हाला थोरल्या भावाच्या ठिकाणी मांडतो, आमकं तमकं, मला हे झालं, तुम्ही माझ्यावर बोललात, आमकं झालं, मी एकदा चौकात बोललो, हे झालं. मी परमेश्वराला समोरून सांगतो, शंकरराव येवलेचं जर रक्त त्याच्या शरीरात असेल तर त्याच्या मुलाची शपथ घेऊन सांगावं, त्याचे अतिशय हाल अपेष्ट असताना तो माझ्यापाशी राहिल्यानंतर मी आतापर्यंत त्याला 1.5 लाख रुपयाची मदत केली. म्हणजे आता सध्या त्याची अवस्था काय म्हणायचं तुम्हाला सांगतो, कुत्र्यापेक्षा सुद्धा वाईट आहे काय. आणि त्याच्या मागं किती लोकमत आहे, समाजामध्ये त्याची काय क्रेडिट आहे, समाजात तुम्हाला सांगतो त्याच्याबद्दल कोण, त्याला कुठल्याही दुकानातनं 10 रुपयाचा माल उधार आणायला हवा. आणि असली माणसं बोलवायची, स्वतःला बोलता येत नाही म्हणून संजय शिंदेनी ती उभा करायची. हे संजय शिंदेला तुम्हाला सांगतो खोटं आत्मिक समाधान. त्यांनी आम्हाला वाईट बोललं की आपलं तो संध्याकाळचं त्याचं जेवण खावण क्वार्टर पेटर पोच करतो. भाऊ, काल माझे आमदार संजय शिंदे यांनी कारखाना विकलाय अशा, आणि आता अभिनव कारखान्यामध्ये ते निवडणूक लढवत आहेत अशा प्रकारे आपण मागील वेळेस बोलला होता. त्यानंतर त्याच्यावर चंद्रकांत सरडे यांनी काल साडे इथे तुमच्यावर टीका करत असताना सांगितले की कारखाना का तुमच्या बापाचा आहे का, कारखाना हा संजय शिंदेच्या बापाचा आहे, त्यांनी विकला, त्यांची ती काही करते. तो बी असाच यावल्यासारखा ते बरबिष्ट झाले काय. बी मागाशी तुम्हाला म्हणलो की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुळमुठी. त्याच्या वडिलाचा इतिहास जीवरगाटात सगळ्याला विचारा.
त्यांच्या अंगावर कपडे सुद्धा नसायचे, ते नागडीच पडलेली असायची. तुम्हाला सांगतो जीवच्या स्टँडवरती इतका तो दारू पित होता. त्याचं ही बाळ आहे काय. आता मी काय म्हणतो, तुम्ही पहिली लोक जुनी सांगायची ह्याला बापदादाचं टिकवता आला नाही, दुसऱ्याचं काय टिकवेल. त्यांनी त्याच्या बापाचा इकला आम्हाला मान्य ना, विकू दे, नुसता कारखाना नाही सगळं विकू दे काय. पण तो विकून ज्याच्या बापाचा हा कारखाना आहे सर्वसामान्य शेतकऱ्याचा, तो विकायला कशाला इथं तो आणतो. आणि ज्याला बापदादाचं टिकवता आलं नाही तो दुसऱ्याचं काय टिकवल तुम्ही सांगा बरं. हे समीकरण कुठं जुळतं. त्याचा त्याने इकला काय, बापाचं घर इकलं आणि भाड्याच्या खोलीत आला. अरे ह्या गमतीशीर गोष्टीत. आणि आज ज्याने स्वतःची प्रॉपर्टी विकली ती आमची का विकणार नाही त्याच्या ताब्यात दिल्यानंतर. ह्याची काय गॅरंटी तुम्हाला सांगतो चंदूने दिली का. आपण भ्रष्टाचारी नाहीत किंवा आमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप नाही असं सांगितलं होतं. कारखान्यामध्ये आपण सर्वोच्च भाव दिला, परंतु कारखान्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात डिझेल चोरत होता. आपल्या घरापाशी रॅम्प केला होता आणि त्या रॅम्प म्हणजे डिझेलची टाकी म्हणून तो रॅम्पला गाडी लावून तिथून डिझेल चोरत होता. तिथून डिझेल तिथून भरून येऊन घरी ते डिझेल काढून घेत होता. अशा प्रकारचे एक सर्व आरोप केलेला आहे. एक तुम्हाला सांगू का, मूर्ख माणसं जर काही बोलायला लागली तर त्यांना आग्या पिछा नसतो. थोड्या वेळ गंमत म्हणून सांगतो, त्यावेळेस सुभाष गुळे माझ्याबरोबर होते. मी कारखान्यातलं कधी डिझेलचा थेंब सुद्धा काढला नाही. पण चंदू तुम्हाला सांगतो त्यावेळेस अडचणीत होता, त्याला काम नव्हतं सरडे. मग मी ह्याला इथं कामाला ठेवलं. मग मी तिथनं डिझेल भरून आणल्यानंतर ते गाडीतलं डिझेल काढताना चंदूला सांगायचो काढ आणि भर काय. आणि सुभाषला सांगितलं 2-3 वेळा, सुभाष ही बोबाटा करील का माझा, मी डिझेल आणतोय. तर सुभाष म्हणला तसं करणार नाही, चांगलं पोरगी म्हणला ठेवा इथं. आता सुभाष गुळवे त्यांच्या पार्टीत आहेत. सुभाषने त्याच्या देवाची मुलाची शपथ घेऊन सांगावं. एवढं कशाला बारक्या गोष्टी हे बोलण्यापेक्षा मी त्यांच्यासारखा मूर्ख नाही. हे जर रेकॉर्ड असतं, मी जर डिझेल भरून हिथं आणलं, गाडीत डिझेल बसत 30 ते 40 लिटर फुल टाकी. मी कारखान्यावर गाडी डिझेल भरून आल्यानंतर त्याला लॉगबुक असतं की आज चेअरमनच्या गाडीला एवढं डिझेल टाकलं. मी उद्या भरून आलो तर मला सांगावं लागेल की माझा कुठं कुठं दौरा झाला, कुठं कुठं प्रवास झाला. ते हे ड्रायव्हरला तिथं बोलावं लागेल काय. हा कारखान्याचा व्हाईस चेअरमन होता म्हणून सांगतो. ह्याने कारखान्यावर सुरेखा पुणेकर आणली होती. कारखान्याच्या पैशातनं ह्याने लाख रुपयाचं तिला पैठणी घेतली होती. हा मूर्ख माणूस आहे काय. ह्याला चिकलठाण, केडगाव, शेटफळ किंवा त्या सगळ्या पंचकृषीमध्ये कुणी ह्याला घरी बोलवीत नाही. हे एवढा नालायक गोष्टीचा माणूस आहे हा. माझ्या तिथं जर रॅम्प असेल, मी जर डिझेल काढला असेल आणि चंदू सरडेच्या अंगामध्ये किसन सरडेचं जर खरं रक्त असेल तर मी माझ्या मुलाला घेऊन चिकलठाणला येतो, पोटलिंगाच्या मंदिरात जाऊ, त्याने बी त्याच्या एकुलत्या एक मुलाला घेऊन यावं आणि त्याने माझ्यावरती केलेला आरोप हा खरा आहे म्हणून देवाचा गुलाल उचलावा, मी बी उचलावा आणि हे सिद्ध करावं. मी राजकारणात राहणार नाही. जो माणूस जिल्ह्यामध्ये 1 नंबरचा भाव देतो तो डिझेल काढेल का. ह्या बोसडीच्याला तुम्हाला सांगतो काहीच दुसरं कारण सांगायला नाही म्हणून हे डिझेलकडे गेलं. ज्यावेळेस कारखान्याचं स्टोअर फुटतं तर 6 कोटीचा माल चोरीला जातो का नाही. मस्कर तात्या ज्या वेळेस कारखान्याचे चेअरमन होते, आमचे मस्कर तात्या, तुम्हाला सगळ्यात ठाऊक आहे पेपर आउट आहे त्यावेळेच्या सगळं काढा तुम्ही. ह्यात जर एक केसभर खोटं मी बोललो तर, आणि ह्याला सगळा तालुका साक्षी, मी कुठलीही शिक्षा घ्यायला तयार आहे. पंपावरनं 1300 लिटर डिझेल चोरीला गेलं. किती
विचारा तुम्ही मस्कर तात्याला, सगळ्याला विचारा, अख्ख्या कारखान्यातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना विचारा, किंवा कारखान्यातल्या कुठल्याही कर्मचाऱ्यांनी सांगू द्या. बाकीचं तर सोडा, मी कारखान्याचा कागद सुद्धा आणला नाही कधी. पण हा मूर्ख माणूस आहे. माझ्याकडं एक मध्यंतरी ड्रायव्हर होता, तो बाळू रणदिवे म्हणून ड्रायव्हर होता. तो चंदू सरडेकडे होता आणि तो माझ्याकडे आला. आल्यावरती मी म्हणलं, तिथलं काम का सोडलं तू? म्हणलं, साहेब की काय गॅरंटीच नाही जेवायची. म्हणलं, काय झालं? रात्री अपरात्री हा माणूस कुठल्याही अशा झोपड्याने घाणीने फिरायचा. एक दिवशी बारडगावला असंच काहीतरी अनैतिक संबंध केले. ती लोक जागी झाली, त्यांनी पिछा करायला लागली. आम्ही गाडी घेऊन राशींपर्यंत कसं बसं आलो. त्या लोकांनी आम्हाला गाठलं. ती लोक आल्यानंतर गडबडीत गाडी मला फास्ट चालवायला लावली. दगडावर गाडी गेली. ॲसेट गाडी होती पोपटी कलरची, तिचं चेंबर फुटलं. मी गाडी उभा केली. लोकांनी आधी माझ्या 2 मुसकाडीत मारल्या. ह्याला बाहेर काढला, चंदू सरडेला कुत्र्यासारखा मारला, कुत्र्यासारखा. हे संजय शिंदेचा कार्यकर्ता. सरबढवच्या गावामध्ये, सरबढवला, आता त्या घराचं मी नाव घेणार नाही, तिथं सुद्धा असा संध्याकाळी दारू पिऊन गेल्यानंतर तिथल्या लोकांनी ह्याला कुत्र्यासारखा मारला. 2 महिने घरात होता, सगळं तोंड सोलून काढलं होतं. म्हणला वाट्यावरून खाली पडलो. कोंडेज कुंबेज सगळ्या लोकांना माहिती. ह्या मूर्खाला अनिल पाटील म्हणून आपले PSI होते, टेंभुर्णीच्या लॉजवरती पोटासाठी शरीर विक्री करणाऱ्या बाया घेऊन हे लॉजमध्ये गेलता. हे तुम्हालाही माहिती, सगळ्या गोष्टीला आलंय. मी हे लबाड बोलत नाही. त्यावेळेस त्या अनिल पाटलांनी ह्याला अंडरपॅन्ट बन्यानवरती बाहेर आणला लॉजच्या, आणि अंगातले कपडे डोक्यावर दिले. हे संजय शिंदेचे कार्यकर्ते, आणि ते कारखाना चालवायचा. तो त्या क्लिपमध्ये म्हणला, कारखान्यावर बोलावं काय, यंत्रणेवर बोलावं, भाव काय देणार आहे, यंत्रणा उभा करायची जबाबदारी शेती अधिकाऱ्याची असते, पॅनलची नसते, आमची तुमची नसती. ह्या मूर्खाला कळलं पाहिजे. हा वायचर होता कारखान्याचा काय, आणि त्याची भाषा बघा, एकामेकांना उगच एकामेका चिट बनला, टिंगल टावाळी करायची. आता काय टिंगल टावाळी केली बाबा? आम्ही असलो असतो तर एक दुसऱ्याची म्हणलो असतो, ती एकामेकाची म्हणला. एकामेकाचा काय भानगड? आणि म्हणला BSc आगरी झाली. ह्याला बोलायची वाचा शुद्ध सुद्धा नाही, ह्याची म्हणजे चांगली नाही, आणि राहील तरी कशी हो? ह्या लोकांमध्ये तुम्हाला सांगतो तेवढ्या लायकीची नाही. त्याने सांगितलं इतके दिवस 11 महिने मामा बरोबर होता, आणि शेवटच असं झालं तसंच झालं. अरे ग्रामपंचायतीला लागा तू म्हणायचं मी 1000 मतांनी निवडून येईल, तेवढ्याच मतांनी तुला लोकांनी पाडलं, आणि ज्यांनी पाडलं काय त्याच्याबरोबर तुझी आज दोस्ती बारखुंड बरोबर, आमच्या राजेंद्र बरोबर. हा गमतीशीर गोष्टी. म्हणजे ही जी माणसं आहेत ही तत्वाला, शब्दाला, कर्तृत्वाला, कुठल्याही गोष्टीला एकनिष्ठ नाहीत. स्वर्गीय मामांनी कारखाना नील केला. ज्यावेळेस आम्ही तुमच्या विरोधात तेव्हा तुम्हाला स्वर्गीय आदरणीय मामा वाटले, आणि मधल्या काळात तू त्यांना इकरी भाषेवर शिव्या देत होता दिगंबर बागलाला. हाच तुम्हाला सांगतो चंद्या. आणि 2000च्या आधी म्हणले त्यांनी कारखाना नील केला. हा काय सांगतो बघायला, अहवाल बघा. असल्या लोकांना बोटाने लोकांनी मारलं पाहिजे. अहवाल कोण छापतं? अहवाल आम्ही छापतो, संचालक मंडळ छापतं, MD छापतो. मग आम्हाला जे योग्य वाटतं तेच छापतो ना आम्ही. अरे तू अहवाल बघायला लावायला बघायला सांगण्यापेक्षा तुम्ही ऑडिट रिपोर्ट बघा म्हणा की आम्हाला.
तुम्ही आम्हाला जनतेला सांगा की त्यावेळेचा ऑडिट रिपोर्ट करा, जयवंतराव जगतापांचा बी ऑडिट रिपोर्ट करा. हा डिझेलचा माझ्यावर आरोप करतोय. कारखान्याच्या ऑडिट रिपोर्ट मध्ये जाऊन बघा, 25 लाखाची वस्तू हायटेक आणि बिक्सनला दोघांमध्ये स्पर्धा लावून मी फक्त 1 रुपयाला घेतली. हे रेकॉर्ड जर माझं नसलं तर मी आजीनाथ महाराजाची आणि आयुष्यात तुम्हाला सांगतो मी कारखान्यावर आत्मदहन करेल. ही जर गोष्ट खोटी असली ना तर सगळ्याच शेतकऱ्यांच्या देखत मी आत्मदहन करील की 25 लाखाची जर गोष्ट मी 1 रुपयाला घेतली नसेल तर. आणि मला म्हणतो रियाम केला डिझेल, ह्याची लायकी तरी का? असे किती चंदे मी विकत घेईल? अरे तुझी लायकी काय? तुला सख्या रक्तातली लोक सुद्धा घरात बोलवत नाहीत चहा प्यायला. असल्या मूर्खाने तुम्हाला सांगतो आम्हाला बोलायसाठी आणि ह्याने असं बसायचं त्या संजय शिंदे माग काय मांजराचं पिलू बसल्यावर मुरून काय आणि हळूच हसायचं. त्याला तर काय बोलता येत नाही. आता ह्यांचं मी सोलून कातड काढतोय. ह्याने नारायण पाटील सोडला, मोहिते पाटील सोडला, सगळी सोडली. काय भाडुत्री माणसं गोळा केली, दरही पैसे, दरही क्वार्टर, दरही काय. बोल जयवंतराव असं बोल जयवंतराव. तुमचे काय तोंडे शिवलीत का? तू बोल की मी जसं बोलतो तसं. भाडुत्री कशाला गोळा करता हो? मोल घातले रडायला ना असू ना माया. तुम्ही संस्था चालवायला निघालाय. आम्ही कुठल्या गोष्टीवर बोलतोय? समोर असलेल्या परिस्थितीवर, सत्य परिस्थितीवर बोलतोय. तुम्ही कारखाना विकला त्याच्यावर आम्ही बोलतोय. तुम्ही तालुक्यात 5 वर्ष काम केलं काय, तुम्ही त्यात अपयशी ठरला त्याच्यावर आम्ही बोलतोय. त्याच्यावर तुम्ही बोला ना. तिसरीकडे डायव्हर्ट का होता? मी कारखाना का विकला? मी 3,500 कोटीचा एका तालुक्यासाठी, महाराष्ट्राचं बजेट किती आहे? जे स्वतः अर्थमंत्री अजितदादा म्हणतात की 5 वर्षात मी बारामतीमध्ये 1,000 कोटीचा विकास केला. हा म्हणतो मी 3,500 कोटीचा केला. मग दाखवा ना तुम्ही विकास तर दाखवा. तोंडीन कागदी कुठला रस्ता झालाय तालुक्यामध्ये? तुम्ही तर फिरताय ना, तुम्हाला रस्त्याची अवस्था माहिती आहे ना, लाईटची अवस्था माहिती आहे ना. ह्यांनी मध्ये बोंबलले, आम्ही सबस्टेशन केले आमकं तमकं. आज लोकांची चौकट बोंबई का नाही, लाईट पुरती येत नाही, काय येत नाही. पाण्याची काय परिस्थिती? दहीगावचा तुम्ही विषय काढता. दहीगावचा तुमचा काय संबंध? तुम्हाला निवडून देताना 36 गावातल्या लोकांना तुम्ही आश्वासन दिलं की बेंडवाड्यात आम्ही पाणी आणणार, बेंडवाडा क्लिअर करणार. केला का? ज्यावेळेस तुमच्या मतदारसंघातलं सुद्धा तुम्हाला मांडता येत नाही, करता येत नाही, इकडे तोंड का खूप असता. आणि तुम्ही जर एवढे लायकीवान आहेत, कर्तृत्वान आहेत, स्वतःलाच तुम्हाला सांगतो स्वघोषित जिल्ह्याचे नेते. आणि जिल्ह्याला 4 कोपऱ्यावर 4 नेते आहेत. उत्तरेकडे राजा राऊते, इकडे मोहिते पाटील परिचारक, तुम्हाला सांगतो ते अक्कलकोटचे आमचे सचिन कल्याण शेट्टी काय, अशा अनेक. ही स्वतःच म्हणतो मी जिल्ह्यात राहता. आणि ती आताची बांडी, खरडी बांडी आहेत का, त्या खरड्या बांडीने माहिती जिल्ह्याचे नेते मामा. अरे तू तालुक्यातला नेता पूर्वी होता तर तुझ्या बरोबर कोण सुद्धा राहील नाही का? आमचा विलास दादा कुठे आता लव्याची महाराष्ट्र केसरी आमचे, तुम्हाला सांगतो काय नाव ते चंद्रहास निमगिरे कुठे आहेत? आमच्या भोशाचे माजी सरपंच तुम्हाला सांगतो सुरवशे, भोजराज सुरवशे कुठे आहेत? कितूरचे आता तुम्हाला सांगतो ते अशोक पाटील कुठे आहेत? ह्या लोकांनी तू पाडला की तुला सोडून दिली अशी शेकडो नाव आहेत. तुला सांगतो सारखा तुझ्या खांद्यावर बसलेला तानाजी जोळ कुठे? सुरवशे आज कुठं दिसाय? आज आमचे भोजराज सुरवशे नातेवाईक आहेत, त्यांच्या पत्नी वारल्या. भोजराज सुरवशेंनी संजय शिंदेचं अतिशय प्रामाणिक काम केलं. त्यांच्या दुःखात भेटायला सुद्धा गेले नाही. तुम्ही मराठा आरक्षणामध्ये केव्हा भाग घेतला?
खोटं त्या पिंजऱ्याच्यातनं तोंड काढायचं आणि ते ह्याच्या ते पोरांनी फोटो घ्यायचा. सगळी नाटकं, खोटी नाटकं. तो मला सांगतो, तो आमचं ते काय नाव, लिंबाळकर, रणजित लिंबाळकर, लोकसभेला. म्हणलं जनमानसामध्ये विचार हे नाहीयेत, म्हणजे त्यांची मानसिकता नाहीये. आणि हे इलेक्शन कुठल्याही नेत्याच्या हातात राहिलं नाही. मतदारांनी हे इलेक्शन हातात घेतलंय आणि त्यांच्या दारात जाऊन त्यांना विनंती करून घेणं म्हणजे आपण आपल्या हाताने आपली आबरू घालवल्यासारखं काम आहे. मामा काय करायचं, एक तर त्यांना आपल्याला नीट सांगावं लागेल की बाबा लोकांमध्ये अशी अशी मानसिकता आहे, आम्ही काही येऊ शकत नाही. काय करायचे बाहो, नेसतं येडा हाणायचा म्हणला गावाच्या कडेने, काय सभा घ्यायच्यात का कुणाला सांगायचं. देवीच्या माळावर आलती, 10-5 गोळा झाले. काय चाललंय म्हणले, काय नाही तू तरी बरं चलू द्या म्हणलं. बसल्या गाडीत गेला. टपरीवाल्यांचा ह्यांचा प्रश्न होता, त्या रस्त्याचा प्रश्न होता. कचेरीत सगळी बसली होती. 2 जण मोठ्याने बोलले की पटकीने कागद गुंडाळी, गाडीत जाऊन बसली. मिटवायची भानगड नाही. व्यापारी दृष्टिकोन आहे. स्टँड पासून वरची जागा घेतली, निम्या जागेची खरेदी झाली म्हणून मला कळलं. आणि ज्यावेळेस तुम्ही एवढे ही आहेत ना, तुम्हाला दोघा भावांना जनतेने नाकारले ना, का नाक कापलं तरी भोक आहेच. हा अवघडच आहे. सोडलं ना तुम्हाला, तुमच्या भावालाही पाडले, तुम्हालाही पाडले. हा आणि ज्यावेळेस तुम्ही आमच्या पोराचं नगराध्यक्षाचं काढता भाडुत्री माणसाला पुढं करून, माझ्या भावाने माझ्या मुलाने नगरपालिका तुम्हाला सांगतो बंद नाही पाडली, जसा दुःसंग तुमच्या पुतण्याने पाडला. हे लक्षात घ्या तुम्ही. आणि 30 वर्ष लोकांनी प्रेम करून तुम्हाला सत्ता दिली नाही. लोकांची दिशाभूल करून, लबाडी करून, काय अनैतिक मार्गाने कमवलेल्या पैशात ज्या ज्या भागात तुम्हाला मतं पडत नाही त्या त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो डमी तिथले उमेदवार उभा करून त्यांना पैसे देऊन मताचं डिवाइड करून तुम्हाला सांगतो तुम्ही 30 वर्ष राज्य केलं. लोकमतातनं नाही केलं. सुभाष भाऊ आता इकडे म्हणतात की मला आमदारांची गरज नाही, पवार साहेब मला सक्षम आहे, असं काय टीका करत होते आमदार नारायण. नाही ठीक आहे. एक लक्षात घ्या, तुमच्या माहितीसाठी सांगतो. सुभाष एक काळ माझा सहकारी होता, राजकारणात माझ्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करत होता. मग कारखाना असू द्या, 2004 मध्ये माझ्या बरोबर ती सगळे तालुक्यातले जे भुरटे निघून गेले होते त्यावेळेस सुभाषन मीच होतो. आणि सुभाषन मी आणि जनता, मी 2004 ला आमदार झालो. त्यावेळेस डिगा मामा तुम्हाला सांगतो राज्यमंत्री होते. काय मग आमदाराची गरज ह्याला भाषा इतकं मला वाटतं सुभाष काही नारायसारखं नाहीये. म्हणजे तो बोलला त्याच्यावरती मला टीका टिप्पणी करायची नाही, ती वस्तुस्थिती खऱ्याला खरंच म्हणलं पाहिजे. कारण तो सक्षम आहे. काय स्वतःला त्यांनी सिद्ध केलंय. स्वतःचा तो त्या पवार साहेबांचा त्यांनी विश्वास राजेंद्र पवारांचा जिंकलाय. त्यांची 1-2 युनिट तो प्रामाणिकपणे सांभाळतोय, हे होतंय. पण सुभाषचं काय झालंय गंमत तुम्हाला सांगतो, तालुक्याच्या विकासापेक्षा वैयक्तिक जे त्यांच्यामध्ये खटके उडाले, नारायण आबामध्ये त्यांच्यामध्ये जे भांडण झालं, काय त्याच्या डोक्यामध्ये राग आहे. म्हणजे हे स्पष्ट माझं मत आहे. काय आणि थोडस तालुका बाजूला ठेवून तो त्याच्या रागावर ठाम आहे. म्हणजे बाकीचं मला त्याच्याविषयी काय बोलायचं काय कारण नाहीये.